आता आपल्या समोर एक छोटी कलाकार सई कासार एक पोवाडा सादर करणार आहे, तरी आपण सर्व रसिकांनी तिचा टाळ्या वाजवून तिचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. जय शिवराय मित्रांनो, आज मी तुमच्या समोर शिवाजी महाराजांचा रणसंग्राम सादर करीत आहे. चला तर मग सुरू करूयात. शिवाजी सह्याद्रीच्या कडे कपारी एकची नाद घुमला, शिवरायांच्या रूपाने रौद्र शंभू अवतरला. आई भवानी वसली होती खरगामध्ये येऊनी, साक्षीत काढे तिनेच घडविला स्वप्नामध्ये जाऊनी. विजापूरचा सरदार तो स्वराज्यावर आला, शिवशंभूचा विनाश करण्या विडा त्याने उचलला. हजारोंच्या फौजेनिशी आया बहिणी पाठविल्या, गणराया आणि खंडेराया पायदळी तुडविला. तुळजापुरी आई भवानी फोडून त्यानं फेकली, पंढरपुरी विठ्ठला समक्ष गाय त्याने कापली. बळीराजाला दुखवून त्याने अत्याचार केला, बजाजींना कैद करून धर्मांचा बुडवेला. जाऊ सर्व हकीकत बहिर्जींनी ऐकवली, ऐकून हे अघटित सारे आई जिजाऊ संतापली. थोरला मुलगा संभाजींची आठवण तीच झाली, ना अपमान झाला कुंकवाचा विजापूर दरबारी. सोडू नक त्या राक्षसाला शुभा समर गर्जली, न गर्दन छाटून अनहातियाची राजगड दरबारी. रागाने अनपेशवाने, बुद्धीने चातुर्याने, गांभीर्याने संयमाने सांगावा धाडीला. वध करण्यात त्या राक्षसाचा मुलूक आपला जमविला. जे दे बांधन देशमुख ढोल सारे जमले दरबारी. तानाजी साजी सूर्यजी सुरू करत तयारी, पंताजींना महाराजांनी वकील आपला नेमिला. बहिर्जींनी बातमी देऊन आतील भेद काढिला, काकांनी हे शीतापीने आपला गळ टाकेला. कृष्णाजी समेत खानही लागलीच गळा लागला. वऱ्हाडाचे स्वागत करण्या व्यापारी जमील हे, हिरे मानके मोती पैसा सारे ताब्यात घेतले. हत्ती घोडे तोफन उंट हिशोब सारा झाला. बोळच्या घडीच्या घाटाने खान खाली आला. रस्ता नव्हता येण्याला, होती खूपच अवघड वाट. पुढे स्वराज्याच्या कामी आला, तोच रस्ता तोच घाट. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली खानाशी, महाराजांच्या शौर्याशी कल्पना नव्हती उलीशी. शामेना होता फारच सुंदर हिरे मानके मोती, डोळेच फिरल्या खानाचे पाहून एवढी संपत्ती. भेट घेण्या खानाची तयारी केली राजांनी, चिलखताने सील करून वाघनखे बोटांनी. बिचवा घेऊन संकेला आणि ती भवानी ती कमरेला, कपाळी चंद्रकोर लावणी राजे निघाले भेटीला. आम्ही परतो अगर ना परतो, विचार करा स्वराज्याचा आणि एक एक गनिम कापा. सूट घ्या भवानीचा आदेश देऊन शिवबा शामियानाकडे निघाले. शिवाजी आणि कावाजी लागलीच ते झाले. सगळेच किल्ले ताब्यात दे हुकूम केला खानाने, आणि गडबेट घेण्याकरता हात फाकवले त्याने. समोर जाऊन राजांनी बेट खानाची घेतली, कपट करून खानाने मान बघले ते दाबिली. कट्यारीने केला वार त्याने पाठीवरी, ते संठावे होते ते चिलखत अंगावरी. दुसरा वार पडण्याआधी शिवबा सावध झाले, आणि बोटामधल्या वाघनख्यांनी उदर त्याचे फाडिले. बिचव्याचा वार कंदनी कोटळाच काढिला. नृत्यू होऊन महाराजांनी अब्दुल्ला फाडला. अशा पयाने महाराजांनी सैतान अफजल खानाचा वध केला. अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय भवानी, जय शिवराय. हॅलो
मला सांगायला आनंद वाटेल, आपले दारकरी वैभवजी कासार साहेब यांची कन्या आहे, फक्त 4 वर्ष वय आहे. आणि इकडे बघ. दुसरा आनंद आहे की या मुलीने जो पोवाडा गायला, हा पोवाडा कुठेही नाहीये, तो खुद्द त्यांच्या वडिलांनी लिहिलेला आहे. आणि वडिलांनी लिहिलेला एका मुलीनं गायला, आणि तो पण महाराजावरती एवढ्या प्रेक्षकांच्या समोर. याच्यापेक्षा कल्याणमध्ये मी वैभवदादांना इकडे या. विनंती करतो की सई- आपणही पुढे जायचं आहे. हिचं नाव सई आहे आणि सही तिने काम केलंय. अप्रतिम पाठांतर आहे. अहो मला 2 डायलॉग लवकर पाठांतर होत नाहीयेत. सहीचे इतके डायलॉग पाठ, इतकी होळी पाठ. सहीला आपले फेटेवाले गुरवजी आहेत, वैभव गुरवजी आहेत, त्यांनी याला 100 रुपयाचं बक्षीस दिलंय. घे वैभव. सई सई हे बक्षीस घे हातात. जरा सहीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. गर्जना गर्जना एक. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. ठिकाणी ज्या अभिनेत्री आहेत रिकत आणि रक्षा, कृपया आपण स्टेजवर यायचं. आपल्या दोघींच्या हस्ते यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि सर्वांनी उभं राहणार आहात मी विनंती करतो, ज्येष्ठांना सुद्धा. कारण एवढा प्रकार, इतक्या लहान वयामध्ये इतकं सगळे डायलॉग बोलणं साधी गोष्ट नाही आहे. आपण सही आणि दोघींसाठी या ठिकाणी आपण तिचा सन्मान कर. उपाध्यायजी आपण सुद्धा, अजय पवार साहेब आपण आणि उपाध्यायजी आणि आपण अभिनेत्री जे आहेत त्यांच्यातर्फे जरा सन्मान करूया. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम. छत्रपती शिवाजी महाराजांचा. बंधू आणि भगिनीनो, मोरे साहेबांना विनंती करतो, कोकण सुपुत्र आमचे संस्थापक अध्यक्ष संजयजी मोरे साहेब, कृपया आपण, ही 4 वर्षाची मुलगी आहे आणि शिवस्तोत्र तिने अतिशय सुंदर म्हटलंय. जे सई कासार म्हणून तिचं नाव आहे, सई वैभव कासार. आणि या कोकण महोत्सवाच्या या स्टेजवरती जिचं कौतुक आमचे कोकणचे सुपुत्र संजयजी मोरे सर हे करतायत. अप्रतिम. आपण सर्व उपस्थित मान्यवर धन्यवाद. आपण स्टेजवरती स्थानापन्न खाली व्हावं आणि धन्यवाद. आपण असंच मुलीला प्रगती पथावर न्या आणि तिच्याकडनं शिवस्तवन वेगवेगळे आपण जे सोलो करत राहोत अशी मी आपणास विनंती करतो. आपले सर्वांचे आशीर्वाद तिला मिळवत आणि तिची प्रगती होत राहो ही या ठिकाणी कोकणवासियांतर्फे आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा.